कोल्हापुरी फेटा आणि कोल्हापुरी चप्पल म्हणजेच आपल्या पायत्यांबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल. पण आता कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. कोल्हापुरात चक्क कोळ्याच्या एका नवीन प्रजातीचा शोध लागलाय, जो जमिनीच्या खाली स्वतःचं घर बांधून राहतो, ज्याची चर्चा थेट 7 समुद्रपार म्हणजेच लंडन पर्यंत पोहोचली. आजच्या आपल्या छोटी गोष्ट सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत याच कोल्हापूरच्या नवीन रहिवाशाबद्दल, म्हणजेच टायटन इडिओप्स कोल्हापुरी इन्सिन्स या नव्या प्रजातीच्या कोळ्याबद्दल. नमस्कार, मी गौतमी शिकलगार आणि आपण पाहत आहात तरुण भारत. शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक सतपाल गायकवाड आणि डॉक्टर सुनील गायकवाड यांनी हा शोध लावला. या संशोधनात ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांचाही मोलाचा वाटा आहे. विशेष म्हणजे या संशोधनाची दखल चक्क युनायटेड किंगडमच्या जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री या आंतरराष्ट्रीय मासिकाने घेतली. नमस्कार, मी सतपाल गंगलमाले, शिवाजी विद्यापीठ प्राणीशास्त्र विभागामधील PhD संशोधक विद्यार्थी. दारकरी कोळी हा एक कोळ्यांचा समूह आहे. या समूहामध्ये अनेक प्रजातींचा कुळांचा समावेश आहे. तर यातीलच एक कुळ टायटनिडिओप्स आणि या कुळातील एक प्रजाती कोल्हापूर शहरामध्ये आढळून आली आणि अभ्यासांती असं कळालं की ही प्रजाती कुळातील इतर प्रजातींपेक्षा वेगळी आहे. कोल्हापूर शहरातील तिच्या आढळावरून आम्ही तिचं नामकरण टायटनिडिओप्स कोल्हापुरेन्सिस असं केलं. त्या कोळ्याला इंग्रजीत ट्रॅपडोर स्पायडर म्हणतात, पण मराठीत याला नाव दिले दारकरी. आता हे नाव का, तर कारण हा कोळी जमिनीखाली बीळ बनवतो आणि त्याला झाकडासारखं एक दार तयार करतो. कोल्हापूर शहरात हा सापडलाय म्हणून त्याचं शास्त्रीय नाव टायटन इडिओप्स कोल्हापुरी इसेन्स असं ठेवण्यात आलंय. कोल्हापुरातील शेंडा पार्क, चित्रनगरी परिसर आणि पुईखेडीच्या टेकडीवर मारानात हा कोळी आढळतो. या कोळ्याच्या दातांची रचना आणि 8 डोळ्यांची मांडणी ही इतर कोळ्यांपेक्षा वेगळी आहे. पण मंडळी, एक चिंतेची बाब म्हणजे वाढतं शहरीकरण आणि माळरानावर होणारी बांधकामं यामुळे या दारकरी कोळ्याचा नैसर्गिक निवारा धोक्यात आलाय. ही नवीन प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून माळरानाचं जतन करणं आता गरजेचं झालंय. तुम्हाला ही कोल्हापूरची छोटी गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.